नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. काय करा, रत्नागिरीला निघतोय आता इथून आपण. चला बाय बाय. आजचा प्रवास इथला संपला आपला. 2 मुक्काम झाले तरी इथे आहे ना. भाटे बीचवर एन्जॉय केल्यानंतर आम्ही पुन्हा रत्नागिरीला आलो आणि तिथे मुक्काम केला. खूप मजा केली, खूप सुंदर क्षण अनुभवले. आता रत्नागिरीहून परतीचा प्रवासाला निघालो आहोत. खरं सांगायचं तर इथून निघण्याचं मन अजिबात होत नव्हतं, पण कितीही आवडलं तरी एक ना एक दिवस परत घरी जावंच लागतं. या ट्रिपच्या खूप छान आठवणीसोबत घेऊन आम्ही निघालो आहोत. इकडे ना ते. चला तर मग आता पुढचा प्रवास सुरू करूया. वाटेत आम्हाला जरी विनायक मंदिर दिसलं, म्हणून आम्ही दर्शनासाठी थांबलो. जरी विनायक हे खूप प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. इथे आल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आज की नाही पावसाचं वातावरण होतं. रस्त्यात सगळीकडे हिरवागार निसर्ग दिसत होता. वळणावरचे रस्ते, दोन्ही बाजूंनी हिरवी झाडं आणि सुंदर दृश्य पाहत प्रवासाची मजा आणखी वाढत होती. आणि हे बघा कसं वातावरण झालं आहे. असं वाटतंय की आज खूप पाऊस पडणार. त्या ढगांचा रंग बघा किती काळा झाला आहे. अगदी पावसाचे दिवस सुरू झालेत असं वाटते. आजूबाजूला हिरवळ, छान वळणावरचे रस्ते आणि सुंदर दृश्य बघत प्रवासाची मजा घेत आहोत. पावसाचं वातावरण झालंय आणि चहा होणार नाही असं कधी झालंय का? तर बघा, आज आम्ही रस्त्यावरच आमचं छोटंसं हॉटेल उघडलंय. मस्त गरमागरम चहाचा आनंद घेतोय. तुम्ही पण या चहा प्यायला. चहा वगैरे घेऊन आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्यातलं सुंदर वातावरण, हिरवागार निसर्ग आणि पावसाची साथ यामुळे प्रवासाची मजा अजूनच वाढत होती. आता पाऊस चालू आहे, पण आपल्याला एखादी जागा शोधावीच लागणार. कारण पाऊस असो, ऊन असो किंवा काही असो, जेवायला आणि थोडा आराम करायला थांबावंच लागतं. तर आम्ही आता या ठिकाणी थांबलो आहोत. सई पण आता उठली आहे. पावसामुळे छान गारवा जाणवतो. सईचा फ्रेश होण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तोपर्यंत मी नाश्ता बनवत आहे. आणि आज आम्ही नाश्त्याला व्हेजिटेबल पोहे बनवणार आहोत. आणि या दोघं बापलेकींचं बघा फ्रेश होण्याचं काम चालू आहे. तोपर्यंत मी माझा नाश्ता बनवण्याचं काम करत आहे. प्रत्येकाची आपापली कामं सुरू आहेत. आणि तेवढ्यात पाऊसही आला. बहुतेक त्यालाही पोह्यांचा वास गेला असावा. आता आपल्याला जायचंय इकडे. आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि बघा किती जोरात पाऊस आला आहे. मग काय, सई आणि तिचे बाबा पावसात भिजायला गेले.
मी मात्र त्यांची मजा बघत बसले. दोघांची पावसातली मस्ती सुरू होती आणि त्यांना आनंद घेताना पाहून मलाही खूप छान वाटत होतं. ही काऊ बघा, की काऊ ती वाट बघते. तिला असं वाटलं की हे गेले ना तिकडं, तिला असं वाटलं की आता हे पाऊस कमी झालेला आहे म्हणून ती जायचा विचार करत होती बाहेर. तिला मी आवाज दिला तर बघा तिथंच थांबली ती. तेव्हा तर जाऊ नको, पाऊस चालू आहे. ए राणी जा मागं, जा मागं, पाऊस थांबलेला नाही असेल. जा, नको जाऊ, ओली होशील. जा मागं, जा जा मागं. माझ्याशी बघते ती, तिला जायचंय. नाही ऐकलं तिने माझं. तिलाही पावसात भिजायचंय त्यांच्यासोबत. इकडेही आली ती. तेव्हा साईडला कुठं चालली बघा ती. कसं आहे हे बघा, या ठिकाणी आपली सई बसलेली वरती. टपावली बसून दिलं बाबांनी तिला. कॅटू कोण आहे? कॅटू. नाश्ता करून आणि रत्नागिरीतल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आणि आपलं खानदेश मिक्स. काय हो? कोकण खानदेश मिक्स. कोकणात खानदेशी गाणे. काढून घे. ट्रॉफी घे की काय? बायको बायको करू नको तुम्ही बायको शब्द शाने. बायको बायको करू नको तुम्ही बायको शब्द शाने. काय हो माय, तिने भाऊ काम नाही करत का? 9-10 वाजता उठत हाय घरमा रसीन पसारा. एक काय काम सांगू तिले स्वतःने कर मनमानी. तिकडे रस्ता अंदाज ना सर्व आपण. आई धुयाना बजार जात आणि बद बद कपडा लयात. जतन नाही पैसा नाही नुसता काढत न शोक कराचा. डोकं दुखणं हिले समजाणे, डोकं दुखणं हिले. आणि हे बघा पावसात समुद्राचा नजारा किती छान दिसतोय ना. ढगाळ वातावरण, समुद्राच्या लाटा आणि आजूबाजूचा निसर्ग सगळं खूप सुंदर दिसत आहे. अशा वातावरणात समुद्राकडे बघत बसावं असं वाटतं.
मस्त वाटतंय, भारी. 2 दिवस झाले वैतागलो होतो त्या गरमीला नुसते. कंटिन्यू म्हणजे 5 मिनिटं असं नसेल की मी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.